म्हणून मी गेल्याही वेळेला बोललो होतो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले, शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षर काढलं नाही, त्यांना खरं कल्पना दिली होती की नव्हती हे मला माहिती नाही, की जिथे तुम्ही चाललाय तिकडे विमानतळ आहेच, पण शेतकरी सुद्धा आहे. आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काय बोलले नाही, पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत असे पॅकेज जाहीर केले गेले की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे 31,000 कोटी म्हणजे बापरे खूपच झाले. तर तसं ते नाही आहे. अनेक आता कृषी विषयक तज्ज्ञ जे आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे काय मला कळलं ती 6,500 कोटीची आहे. एक तर पीक विम्याला त्यांनी जे काय सांगितलं की 5,000 कोटी रुपये देतो, हे 5,000 कोटी देणार कसे? कारण ते जे ट्रिगर होते ते काढलेत. ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान पीक कापणीचा जो काही ट्रिगर होता तो पीक कापणी आता आहे कुठे? त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची घोषणा आहे. आत्तापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारली. बरं ठीक आहे, मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा. शेतकऱ्याकडे बघा ना. तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे. देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं. तरीसुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती केली होती. जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्याच्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली आणि कालबद्ध परिस्थितीत आजही त्यांनी जी 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती चालू आहे, अजूनही चालू आहे. दुर्दैवाने एक गोष्ट नक्की थोडीशी राहिली होती, ती म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये आम्ही द्यायला सुरुवात केले आणि त्याच वेळेला करोना आला. करोना सरतो न सरतो आम्ही ती प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली. या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याची 12 वाजून टाकली. 16 लाख शेतकऱ्यांना आम्ही ते पैसे दिले, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000. आनंद आहे, पण आत्ताच्या मग शेतकऱ्याला तुम्ही का नाही देत? आणि म्हणून मी सांगितलं ना की जर का पैशाची कमी वाटत असेल तर PM केअर फंडातून आणा. PM केअर फंडातून पैसा आणा आणि द्या ना. तुम्ही 31,000 रुपये जी काय फसवी घोषणा केली त्याच्यामध्ये जुन्या सगळ्यांचा बेरीज करून त्यांनी तो आकडा केलेला आहे. त्यातले बरेचसे पैसे अजून मिळालेलेच नाही आहेत. आणि मी केवळ कर्जमुक्तीच नव्हती केली, तर 2-3 वेळेला जी चक्रीवादळं आली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला, अगदी चिपळूणच्या बाजारपेठेत सुद्धा मी गेलो होतो. या सगळ्या वेळेला महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे जेवढी करता येणं शक्य आहे NDRFच्या निकषाच्या वर ती मदत आम्ही केली होती आणि प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात गेली. मी मागेच बोललोय की गद्दाराला मी उत्तरच देत नाही. त्याच्यामुळे तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही. आता तुम्ही जर का मी ज्याचा उल्लेख केला, शहरभर त्यांनी जी काय पूर्ण होर्डिंग्ज लावलेत. एक तर काल परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय मी जिकडे राहतो तिकडे BKCत ते आले होते. अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंग्जनी जणू काही त्यांनी या मिंदे गटात प्रवेश केला की काय, अशा पद्धतीने ते होते. ही सगळी बरबटगिरी चाललेली आहे, जाहिरातबाजी. त्या जाहिरातीचे पैसे स्वतःला उपाधी द्यायची, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि जाहिराती करायच्या. जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही? आता सुद्धा तुम्ही होर्डिंग पाहिली तर स्वतःची पाठ थोपटतायत. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करतायत, कोण त्यांचे मंत्री स्तुती करतायत, कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय. शेतकरी का नाही त्यांची स्तुती करत आहे? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.